आज आपण करणार आहोत मसाला दूध। त्यासाठी आपण मसाला तयार करूया। हाय फ्लेमवर पॅन गरम झाला आहे। आता गॅसची फ्लेम लो करूया। पाव कप पिस्ता, पाव कप बदाम आणि पाव कप काजू टाकूया। लो फ्लेमवर 5 मिनिटे भाजून घेऊया। ड्रायफ्रुट्स भाजून झाले आहेत, काढून घेऊया। गॅसची फ्लेम बंद करूया। पॅन अजून गरम आहे। त्यात 10 वेलची, जावित्रीचा छोटा तुकडा, जायफळचा छोटा तुकडा, अर्धा टीस्पून बडीशेप आणि पाव टीस्पून केशर टाकूया। 1 मिनिट रोस्ट करूया। मसाले रोस्ट झाले आहेत, काढून घेऊया। गार झाल्यावर ह्यांची पूड करूया। मिक्सरच्या भांड्यात रोस्ट केलेले मसाले आणि 1 टेबलस्पून साखर टाकूया। पूड करून घेऊया। ह्याप्रमाणे रोस्ट केलेले ड्रायफ्रुट्स आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर ऍड करूया। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पाव टीस्पून हळद टाकू शकता, पण तुम्ही जर रोज मसाला दूध पिणार असाल तर हळद टाकू नका। पल्स मोडवर जाडसर पूड करून घेऊया। मसाला तयार आहे। हा मसाला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा। हा मसाला रूम टेम्परेचरवर 4 महिने आणि फ्रीजमध्ये 6 महिने टिकतो। आता आपण दूध तयार करूया। मीडियम फ्लेमवर पॅन ठेवला आहे। त्यात 1 कप दूध टाकूया। दूध बॉईल झाला आहे। त्यात 1 टेबलस्पून दूध मसाला, अर्धा टीस्पून चारोळी आणि 2 टीस्पून साखर टाकूया। चारोळी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका। लो टू मीडियम फ्लेमवर दूध 3 मिनिटे बॉईल करूया। तीन मिनिटे झाली आहेत। मसाला दूध रेडी आहे। सर्व करूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।